होतो आणि ज्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारच्या काळात झाली. मग आधार कार्ड असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल, जीएसटी असेल, ही सगळी बिलं ओरिजिनली ही सगळी मनमोहन सिंग साहेबांच्या काळात आली. दुर्दैवाने त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये ह्या सरकारच्या गॅप्स आला आणि त्याच्यामुळे मग वोट चोरीचा आरोप असेल किंवा लिकेजेस असतील किंवा फेक या ज्या गोष्टी होत आहेत त्या दुर्दैव आहे की तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं तंत्रज्ञान असताना एवढे लिकेजेस होतात कसे. असदुद्दीन ओवैसी यांचं एक स्टेटमेंट खूप सध्या चर्चेत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिमांची स्वतंत्र लिडरशिप तयार होणं गरजेचं आहे. जर ते होत नसेल तर पुरोगाम्यांना ज्यांना मतदान करतो त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ते एक संसदेतही मेंबर आहेत, त्याच्यामुळे अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ताई, आय लव्ह मोहम्मद ही जी काही एक कॅम्पेन सुरू झालेली आहे, उत्तर प्रदेशातलं लोण आता महाराष्ट्रामधल्या अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. तिथं सुद्धा 2 दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळते. एक तर माझी हात जोडून सगळ्यांना विनम्र विनंती आहे की महाराष्ट्रात ही शांतता झालीच पाहिजे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या अहिल्यानगरमध्ये सातत्याने या गोष्टी का घडतात, कोण अशी स्टेटमेंट्स तिथे करतंय, का हे सातत्यानं. अतिशय शांत असणारी अहिल्यानगर, अतिशय चांगल्या शिक्षण संस्था त्या भागामध्ये आहेत, शिक्षणावर प्रेम करणारा तो भाग, संस्कारी हा भाग. त्या अहिल्यानगरमध्ये जिथे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं, त्याच्यामुळे त्याला खूप मोठा इतिहास आहे अहिल्यानगरला. आणि त्या अहिल्यानगरमध्ये आज सातत्याने दर 15 दिवस, महिन्यांनी काहीतरी गोंधळ होतो. आणि तुमच्याच चॅनलवर मी ऐकलं की तिथे गडबड करणाऱ्यांना सरकारमधल्या काही जबाबदार व्यक्ती जे जबाबदार पदावर आहेत त्यांना मार्गदर्शनही केलं होतं की जरा शांत राहा. पण मला आश्चर्य वाटतं आणि हा प्रश्न मला नाही पडलेला. मला असं वाटतं आज कॅबिनेट नंतर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जरूर खूप विनम्रपणे विचारा की ते होम मिनिस्टर आहेत आणि त्यांच्याच विचाराच्या लोकांमध्ये आज भडक भाषणं करून शांत महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर मध्ये सातत्याने या गोष्टी होतात, याची जबाबदार कोण आहे आणि याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे. कोणीही असेल तो जबाबदार. पण हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. हिंदी में जानना चाहेंगे थोड़ी मराठी झालं सगळं. हिंदी में जानना चाहेंगे थोड़े समय में कैबिनेट शुरू होने वाली है क्या? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.